अस्सलाम वालेकुम। ये देखो अपने यहाँ पे जो काका बैठे हैं, ये अपने यहाँ पे 8 से 10 दिन हुआ थेरेपी ले रहे हैं और 8 से 10 दिन के थेरेपी में इनको काफ़ी फ़ायदा हुआ है। इनकी उम्र जो है वो 88 ईयर्स है, 88 साल के है वो। और ये उम्र में उनको जो तकलीफ आई थी, वो उस तकलीफ पे अपने थेरेपी ने बहुत कम टाइम में उनको ज़्यादा फ़ायदा दिया है अपने यूनिक टॉप ने। तो हम उनसे जानेंगे कि उनका क्या तकलीफ थी, कब से आ रहे, क्या नाम है? आपका नाम बताइए। शिवाजी विश्वनाथ मुळाटे, कुठे राहिलाय तुम्ही? कोंडवा खुर्द. काय त्रास होता तुम्हाला? टाचेला दुखत होतं. हां. तर इथं त्याच्यामुळं काय होत होतं? चालता येत नव्हतं. कसं चालत होतं? दाखवा कुठं त्रास होता? बसा. बघा त्यांना त्यांच्या टाचेमध्ये दर्द होतं. त्याच्यामुळे ते टाच अशी उंच करून ते चालत होते. पण आपल्या इथं आल्यानंतर त्यांची टाचेमध्ये त्यांना फायदा झाला. आता कसं चालतंय ते दाखवा तुम्ही. बघा आता ते कसं चालतायत. पाय पूर्ण टेकून चालतायत. पहिले ते टाच उचलून चालत होते, पण आता तुम्ही स्वतः बघू शकता की ते पूर्ण पाय टेकून चालतात ते. बसा. तर तुम्ही काय काय थेरपी घेतली इथं येऊन? इथे येऊन आम्ही आल्याबरोबर पाणी प्यायचो. पाणी प्यायल्यानंतर मग युनिक टॉप. युनिक घ्यायचं. त्याच्यानंतर मग पायाला मशीनवर पाय टॉप अँड ठेवून टॉप. टॉप अँड तर किती दिवसात फायदा झाला तुम्हाला? हे मला 3 दिवसामध्ये चालता आलं थोडं. हम्म. त्याच्यानंतर आता मी व्यवस्थित चालू शकतो. अजून दुसरा फायदा? दुसरा फायदा एवढा की मला सकाळी झोप जास्त यायची ना. शुगर माझी कमी होती. ती पण आता जरा ठीक झाली, कंट्रोलमध्ये आली. त्यांना बघा शुगर लो व्हायची त्यांची, तर त्याच्यामुळे सकाळी सकाळी त्यांच्या अंगामध्ये ताकद नसायची. त्यांना एकदम लो फिलिंग व्हायची. झोप सारखी यायची त्यांना शुगर लो झाल्यामुळे. पण इथं आल्यापासून त्यांची शुगर पण मेंटेन झाली आहे, ज्याच्यामुळे त्यांची एनर्जी जी नव्हती ती एनर्जी त्यांना परत आली आहे. इथं येऊन त्यांनी पहिलं जांगासू पाणी पितात ते. त्याच्यानंतर युनिक टॉपवरती थेरपी घेतात आणि टॉप अँड टॉप पायाची मशीन त्यांना घेतली. ॲक्युप्रेशर मशीन आणि 3 बॉलनी पण सेकलं. ते 3 बॉलनी सेकता तुम्ही? शेकतो. हां, त्याने पण फायदा झाला? त्याने फायदा झाला. हां, लोकांना काय सांगणार तुम्ही कशी आपली थेरपी? चांगली आहे. अजून? असाच माझ्यासारखा उपयोग करून घ्यावा आणि आपलं शरीर चांगलं ठेवावं व्यवस्थिशीर. हीच मी सर्वांना सांगायची इच्छा आहे. हां, बाहेरच्या इलाज आणि ह्या इलाजात चांगलं कोणतं आहे? काय फरक आहे? हा इथं इलाज केल्यानंतर लवकर होऊ शकतो आणि बाहेरच्यामध्ये चिरफाड वगैरे असं बराच वेळ डॉक्टरमध्ये जावं लागतं आणि डॉक्टर मग ते ऑपरेशन वगैरे काही करून बराच वेळ आपल्याला जातो. आता इथं आल्यामुळं म्हणजे चिरफाड वगैरे काही नाही, व्यवस्थिशीर 8 दिवसामध्ये मला फरक पडला. तुमचं वय किती आहे? माझं वय आता 88 आहे. जन्मतारीख काय? माझी जन्मतारीख 28 फेब्रुवारी 28/2/1936. ठीक आहे. तर बघा ह्या वयात पण आपल्या थेरपीने ह्यांना एवढा चांगला फायदा दिलेला आहे. तर असाच फायदा सगळ्यांनी घेऊन सगळ्यांना फायदा होईल. थँक यू.